आणि बातमीपत्रामध्ये सुरुवातीलाच भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे। होर्मुझच्या खाडीमधून भारताची 2 तेलवाहू जहाजं आता पार झाली आहेत। शिवालिक आणि नंदादेवी ही जहाजं भारताकडे आता रवाना झाली आहेत। या जहाजांमध्ये 92,700 मेट्रिक टन एलपीजी आहे। परराष्ट्र सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। होर्मुझच्या खाडीमध्ये भारताची 24 जहाजं अडकली होती। यापैकी 2 जहाजांनी सुरक्षितपणे आता होर्मुझची खाडी ओलांडली आहे। आघातातील भारताचे सर्व नाविक सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। तर भारतासाठी अतिशय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण होर्मुझच्या खाडीमधून भारताची ही 2 तेलवाहू जहाजं आता पुढे सरकली आहे। शिवालिक आणि नंदादेवी अशी ही भारताची जहाजं आहेत। तर कालच शेनलॉंग हे जहाज देखील मुंबईच्या बंदरावर दाखल झालेलं होतं। दरम्यान राजेश कुमार सिन्हा परराष्ट्र सचिव यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे ती आपण पाहूया। We have remained in touch with all important interlocutors, including all the Gulf Cooperation Council members, Iran, the US and Israel, at various political and diplomatic levels in an effort to take up with them and underline our priorities, especially concerning our energy security. Prime Minister has spoken to his counterparts in the region. In the last few days, External Affairs Minister and our embassies have also been in close touch with their interlocutors. In the process, the concerns of other key actors such as shipping lines, etc., have also had to be addressed. As a result of these multiple contacts with all concerned, some ships destined for India have been able to cross through the Straits of Hormuz. You would have seen that in the early hours today, and it was mentioned by my distinguished colleague, senior colleague, 2 Indian ships, Shivalik and Nanda Devi, crossed the Straits of Hormuz and are now headed to ports in India. Each of the ships is carrying in excess of 46,000 metric tons of LPG, cumulatively 92,700 metric tons, as was referred by my senior colleague here. Several of our ships remain in standby in the Gulf region. We propose to continue to remain in touch and coordinate with all concerned countries to ensure a safe and unimpeded transit for them in an effort to ensure our energy security. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत अभिजित नेमकं काय समोर येत आहे? 2 जहाजं ही आता होर्मुझची समुद्रधुनी ओलांडून भारताकडे रवाना झाली आहेत। भारतासाठी हा मोठा दिलासा आहे। नक्कीच जर आपण बघितलं, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाच्या सुरुवातीपासून भारताची जे एकूण 24 जहाजं होते ते होर्मुझच्या खाडीमध्ये अडकून पडले होते। मात्र मागील काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानुसार मग परराष्ट्र मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांनी इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेनंतर एक पॉझिटिव्ह प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि कालपर्यंत जे 24 जहाजं होर्मुझच्या खाडीमध्ये अडकून पडली होती त्यातील 2 जहाजांनी सुरक्षितपणे होर्मुझची खाडी पार केल्याचं आज भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। शिवालिक असेल किंवा नंदादेवी असेल, या 2 जहाजांनी होर्मुझची खाडी पार केलेली आहे आणि या 2 जहाजांमध्ये जवळजवळ 92,700 मेट्रिक टन एलपीजी असल्याची माहिती देण्यात येते। तर दुसरीकडे बघितलं तर हे दोन्ही जे जहाजं आहेत हे 16 आणि 17 तारखेला भारतात दाखल होणार आहेत। त्यामुळे जो काही एलपीजीचा सध्या तुटवडा जाणवतोय यावर मात्र नक्कीच पर्याय हा दिसून येतो की त्यामुळे भारतात जे तुटवडा दिसतोय तो कमी होऊ शकतो। नक्कीच अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। तर दुसरी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। इराणच्या यूएईच्या फुजेराह बंदरावर मोठा हल्ला चढवण्यात आलाय। होर्मुझच्या खाडीनजीकच्या बंदरावर हवाई हल्ला करण्यात आलाय। इराणच्या ड्रोन हल्ल्यामध्ये यूएईचं बंदर उद्ध्वस्त झालंय। हल्ल्यानंतर यूएईची तेल वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे। पुन्हा एकदा अभिजितकडे जाणार आहोत। अभिजित, एकीकडे खार या बेटावर या बंदरावर अमेरिकेनं हल्ला चढवलेला होता आणि आता इराणनं हा प्रतिहल्ला केलाय। नक्कीच जर आपण बघितलं तर अमेरिकेने इराणच्या खार्ग बंदरावर हल्ला केल्यानंतर इराणने यूएईला स्पष्ट इशारा दिलेला आहे की यूएईमध्ये जे काही पोर्ट्स असतील, सिटी असतील की जिथून अमेरिका लॉन्च करते मिसाईल, असं इराणचं म्हणणं आहे, ते ठिकाण रिकामं करण्यास सांगितलं आणि आम्ही या ठिकाणावर हल्ला करेन असं इराणनं स्पष्ट केलं होतं। त्यानुसार आता इराणनं यूएईच्या बंदरावर हल्ला केलाय। त्यामुळे त्या ठिकाणी जे ऑइल लोडिंगचं काम सुरू असतं ते पूर्णतः बंद करण्यात आले आणि जे हे बंदर आहे हे यूएईचं सर्वात मोठं बंदर आहे। त्यामुळे याचा फटकाही इतर
देशांना बसू शकतं. दुसरीकडे जे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड जी इराणची सैन्य आहे त्यांनी सांगितलेले की ही युद्ध थांबवायचं की नाही हे आमच्या हातात असणार आहे. जोपर्यंत आमचं झालेलं नुकसान पूर्णपणे वसूल होत नाही तोपर्यंत आम्ही हे कंटिन्यू सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे UAE मधील जे सिटीज असतील, पोर्ट्स असतील, इथून नागरिकांनी इव्हॅक्युएशन करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं हे हल्ले आता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तसंच खार्गवर जे काल अमेरिकेने हल्ला केला तो खरं तर ऑइल डेपोवर हल्ला होता. त्यामुळं हा हल्ला म्हणजे आमचं नुकसान आहे असं इराणचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते हे आता हल्ले वाढवत आहेत. त्यामुळे याचा फटका इतर देशांना बसू शकतो. नक्कीच अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे.